नमस्कार. महाराष्ट्र पर्वामध्ये आपलं स्वागत. आज घडीला भरभराटीच्या युगामध्ये शेतकरी आपली शेती पिकत नाही हे कारण समोर करून आपली जमीन एकतर विकत आहे किंवा दुसऱ्या एखाद्या कंपनीला लीजवर देत आहे, म्हणजेच भाडेतत्वावर. एखादी कंपनी उभी करण्यासाठी किंवा त्या भाड्यातून आपला जीवन उदरनिर्वाह करण्याचा आज शेतकरी प्रयत्न करत आहेत. आणि आपली शेती, काही शेतकरी शेती पिकत नाही म्हणून किंवा शेतीमधील नैसर्गिक किंवा अनैसर्गिकरित्या आमच्या शेतीचं नुकसान झालं म्हणून आत्महत्या करत आहेत. परंतु याच प्रतिकूल परिस्थितीमधून जात असताना कार्ला येथील शेतकरी विक्रम गोविंदराव सुरोशे यांनी असं कुठलाही प्रयोग न करता त्यांनी आपल्या शेतामध्ये एक चांगल्या पद्धतीने आपण एक शेती करू शकतो आणि चांगलं एक उत्पन्न मिळू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये पेरूची बाग आणि पपईची बाग केली आणि याच्यामधून ते लाखो पेक्षाही जास्त उत्पन्न मिळवतात. प्रत्यक्ष आपण त्यांनाच विचारूया की त्यांनी आपल्या शेतीमधून हे पेरूची आणि पपईची बाग कशा प्रकारे फुलवली आणि याच्यातून किती उत्पन्न मिळतंय वर्षाकाठी हे आपण त्यांनाच विचारू. दादा, तुम्ही ह्या शेती जे पेरूची बाग आणि आपल्या पपईची जी बाग तुम्ही इथं फुलवलेली आहे, यांना आपण सुरुवात झाडं जे लावलेले आहेत ते कशा पद्धतीने तुम्ही याची लागवड केली आणि ते मोठे करून उत्पन्न किती मिळवलं? पेरू आणि पपईची जी लागवड केली आहे आपण किती एकर मध्ये आज लागवड केलेली आहे? 1.25 एकर मध्ये आहे पेरू, 1.25 एकर मध्ये पपई, म्हणजे दोन्ही मिळून 2.5 एकर. तुम्ही हे जे पपई जे लावलेली आहे या पपईची लागवड कशा पद्धतीने केली आहे? 8x6. अच्छा. ज्यावेळेस तुम्ही लागवड केलेली आहे यांना पाणी देण्यासाठी, यांना मुबलक असं पाणी मिळावं यासाठी आपण इथं काय केलेलं आहे? ड्रीप केलं ना, ड्रीपच्या सहाय्यानं पाणी देता आणि दांड पाणी बी सोडून देता. कार्ला येथील शेतकरी अंगद भाऊ सुरेशे यांनाच विचारूया की पेरूची आणि पपईची बाग कशा पद्धतीने फुलवलेली आहे. अंगद भाऊ, तुम्ही जे शेती पेरूची आणि पपईची बाग हे किती वर्षापासून करताय? नमस्कार सर. मी माझ्या शेतामध्ये आपल्या न्यूज पर्व लाईव्हचं सरचे स्वागत करतो. आणि आपण जे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे लोकांना शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहेत आणि त्यांचे जे काही उत्पादन आहेत जे दाखवतात त्याबद्दल आम्ही तुमच्या चॅनलला खरंच तुमच्या चॅनलचं या ठिकाणी अभिनंदन. आणि मी अंगद गोविंदराव सुरोशे, राहणार कार्ला, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड येथील एक सर्वसाधारण कुटुंबातील शेतकरी आहे. मी याआधी कोरडवाहू जमिनीतून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि ते कोरडवाहू जमीन करत असताना आम्ही एक माझ्या शेतामध्ये विहीर खतली आणि बोर मारला. त्या बोरला चांगल्या प्रतीचं पाणी लागलं आम्हाला. आणि ते पाणी लागल्याच्या नंतर आमच्या डोक्यात एक कल्पना आली की आपण फळबागेकडे जर वळलं तर त्याच्यामधून आपल्याला भरघोस असं उत्पन्न मिळवता येईल आणि त्याच्यामधून आपल्याला समोर चालून आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करता येईल. या अनुषंगातून आम्ही हे फळबाग लागवड केलेली आहे. मी हे पपईची फळबाग जे आहे ते 2023 ला लागवड केलेली आहे. माझ्या शेतामध्ये एक 1.25 एकर क्षेत्रावर ही लागवड केली आणि याची रोपं मी धाराशिव परांडा येथून आणलेली आहेत आणि त्याची लागवड आपण 8x10 या सरी वाप्या पद्धतीमध्ये, बेड पद्धतीमध्ये केलेली आहे. आणि याच्यावर आपण ठिबकचा पाण्याचं जे स्रोत आहे ते ठिबक म्हणून वापरलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपण या फळबागेची लागवड केलेली आहे. माझा पहिला तोडा या ठिकाणी 20 टनाचा आतापर्यंत गेलेला आहे आणि उर्वरित अजून माझ्या झाडाला जवळपास 50 ते 60 किलो माल शिल्लक आहे. त्यातून मला चांगलं उत्पन्न आणि चांगला भाव मिळण्याची आता मला शक्यता आहे. तसेच माझ्या शेतामध्ये मी पेरूची लागवड केलेली आहे. तैवान आणि सरदार या दोन्ही जातीचे पेरूची माझ्याकडे झाडे आहेत. एकूण माझ्याकडे 750 झाड आहे. त्या झाडामधून मला चांगल्या प्रतीचं उत्पन्न यावर्षी मिळालेलं आहे. आणि त्यानंतर मी टरबुजाची आता लागवड माझ्याकडे आहे. म्हणजे एकंदरीतच सांगायचं असं झालं की आपण जर पारंपरिक शेती करताना फळबागेकडे जर लक्ष दिलं तर त्याच्यामधून आपल्याला भरघोस उत्पन्न घेता येईल आणि आपल्याला शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्याचा उपयोग आपण करू शकतो. एवढंच आपल्याला याच्यातून घेता येईल सर. आपण जे पेरूची आणि लागवड केली आहे ते किती एकर मध्ये केलेली आहे? आपण पपईची लागवड ही 1.25 एकर मध्ये केलेली आहे आणि त्याचं 8x10 वर असं अंतर ठेवलेलं आहे.
जेणेकरून झाडाला वारं मिळेल आणि त्याची फळाची धारणा चांगली होईल, या पद्धतीने आपण ते फळबाग पपईची लावलेली आहे. साधारणतः आपण यासाठी खतं वापरले किंवा याच्यामध्ये कुठली औषधी वापरले? आता कसं आहे की आपण फळबाग घेताना जर रासायनिक केलं तर म्हणजे सेंद्रिय जर केलं आपण, तर सेंद्रियाला आपल्याला सध्या म्हणजे शेणखताचं तेवढं स्त्रोत नाही आणि सेंद्रियमध्ये आपण तेवढं काही उत्पन्न घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या जमिनीला बी आता सेंद्रिय तेवढं एकदम आपण हे करू शकत नाही. आम्ही सेंद्रिय करणार आहे, पण थोड्या थोड्या याच्यातून ते करणार आहे, पण आता सध्या तरी आपण रासायनिकच करत आहोत. यासाठी कोणते खतं वापर? रासायनिक मध्ये आपण DAP असेल, 15-15 असेल, त्याच्यानंतर तुमचं पोटॅश असेल, त्याच्यानंतर आपलं 10-26-26 असेल, असं कोणतेही बी टप्प्याटप्प्याने घेतो आपण खतं. पपईची वर्षातून किती वेळेस आपण तोड करताय? तोड म्हणजे काय, आपण लागवण केल्याच्या नंतर आपल्याला ते 2 वर्ष चालणारं फळ आहे आणि 2 वर्ष आपण त्याला फळ घेऊ शकतो. समजा लागवणीचं असं काही नाही. आतापर्यंत पपईचं किती उत्पन्न घेतलं आपण? आतापर्यंत माझं पहिल्या तोड्यामध्ये 20 टन माल गेलेला आहे आणि अजून एक 14-15 टन माल निघायची शक्यता आहे माझी. 20 टनामधून आपला मोबदला किती मिळाला? 20 टनातून जवळपास मला दीड लाख रुपये मोबाईलला आतापर्यंत मिळालेला आहे, पण त्यावेळेस आपल्याला भाव लागला नसल्यामुळे थोडंसं आपल्याला भावामध्ये हे झालेलं आहे, पण यानंतर आपल्याला भाव आता चांगला मिळण्याची शक्यता आहे. आपण पेरू मधून किती हे केलेलं आहे आपण? पेरूचं आपण या वर्षीचं आपण पेरूचं जवळपास 2 ते 2.5 लाख रुपयाचं उत्पन्न आपण दिलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं माल घेतलेला आहे. याच्यानंतर आपण याच्या अजून वाढवणार आहात का याच्यामध्ये एवढ्यामध्येच करणार? नाही, आता म्हणजे एकंदरीत फळबाग तर आपण जास्त वाढवणार आहोत, पण याच्यामध्ये आता आपण सुधारित म्हणून चिकू किंवा आता इतर समजा फळबाग म्हणून घेणार आहोत, कारण पेरूमध्ये तर आता नाही वाढवणार याच्यानंतर, कारण एवढंच पेरूमध्ये खूप होतं ना. साधारणतः हिमायतनगर तालुक्यामध्ये कापूस हेच पिकं घेतले जातात. परंतु या पिकामधून उत्पन्न चांगलं मिळतंय का या फळांमधून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतंय? नाही, आपण कसं आहे, पारंपरिक शेती करताना सोयाबीन किंवा कापूस याच्यामध्ये कसं आहे की बीटी जे कापस आहेत याचं काय, त्याच्यावर बोंडअळीचे प्रादुर्भाव, पुन्हा कीटकनाशकाचे प्रादुर्भाव हे जास्त येत आहेत. त्याच्यामुळे आपण त्या कापसाकडे किंवा सोयाबीनकडे म्हणजे सोयाबीनचं कसं आहे की आपण काढणीच्या टायमाला पाणी, बोंडअळी येणं, पुन्हा किडी येणं, त्याच्यावर कापसावर अनेक रोगाचा प्रादुर्भाव आहे. पुन्हा सोयाबीनवर बी तसं पाण्याचा आहे, गारीचा प्रादुर्भाव आहे, पुन्हा निसर्गाचा आहे. त्याच्यामुळं कसं आहे की सोयाबीनला उतार बी नाही आपल्या इकडे जास्त, आणि सोयाबीनला भावाचा जास्त शासन भाव देत नाही. कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही. त्याच्यामुळं फळबागाकडे जर समजा आपण 10 एकर जमीन असेल आणि त्याच्यात जर आपण 5 एकर फळबाग करत असेल तर नक्कीच आपल्याला त्याच्यात फायदा होणार. जसं तुम्ही म्हणाला की कापसावर आणि सोयाबीन आणि आपल्या इतर पिकांवर रोग येतात, असा कोणता रोग येतोय का या फळांवर, पेरूवर किंवा याच्यावर? रोगाचा तर प्रादुर्भाव सगळ्यावरच येणार. आता पपई जे आहे हिला बुरशीचा प्रॉब्लेम येतोय, पुन्हा त्याच्यानंतर तुम्हाला खोडाळीचा प्रॉब्लेम येतोय, पण त्याच्यावर आपल्याला नियंत्रण करणं आवश्यक आहे. आता तसंच पेरूवर झालं, आपण पेरूवर जर वेळी फवारणी नाही केल्या तर त्याच्यामध्ये किडीचा प्रॉब्लेम, नक्कीच त्याच्यावर अळीचा प्रादुर्भाव होणार आहे. आपण याच्यावर रोग येऊ नये यासाठी आपण कोणत्या औषधांचा मारा केलेला आहे? त्याच्यामध्ये आपण म्हणजे किडीसाठी किनॉलफॉस किंवा आपले प्रोक्लेम असे कोणतेही मारू, अळीचे कोणतेही मारू शकतो, तसं काही नाही. आपण प्रोडक्ट घेणं आपल्या मनात, कारण बाजारामध्ये अनेक प्रकारचे प्रोडक्ट आहेत, अनेक प्रकारच्या कंपन्या आहेत, पण शेतकरी जर प्रत्येक कंपनीच्या मागे लागला तर ते शेतकऱ्याला बी परवडणार नाही ना. तर त्याच्या जसं आपल्याला झेपल तसं त्या पद्धतीने आपण औषधी मारतो. पारंपरिक शेतीसोबत हे फळांची सुद्धा लागवड करावी असं तुम्ही म्हणाला. आपण ह्या फळबागा लावत असताना, फळांतून उत्पन्न मिळत असताना आपण इतर शेतकऱ्यांसाठी आपण काय सांगणार आहे? इतर शेतकऱ्यांना आपण एकच सांगणार आहोत की बा, होतापर्यंत जेणेकरून जेवढा आपला फायदा होईल त्याकडे शेतकऱ्यांना लक्ष द्यावं आणि कापूस, सोयाबीन याकडे जास्त न जाता फळबाग लागवड करावी. आणि म्हणजे कसं आहे की आता माझं एक मत आहे की मी शेतकरी आहे, 2 एकर माझ्याकडे जर पेरू असला आणि दुसरा जर एक शेतकरी माझ्यासोबत जुळला तर नक्कीच आम्हाला ट्रान्सपोर्टिंगला म्हणजे नेण्या आणण्याला परवडणार आहे. व्यापारी इथे लागणार आहेत आणि व्यापारी इथून माल उचलणार आहे, कारण जास्त कमी मध्ये आणि जास्त मध्ये थोडा फरक असते, कारण तफावत असल्याशिवाय व्यापारी बी येणार नाही
आणि जास्त माल असला तर त्याला बी परवडल, आपल्याला बी परवडल. आणि एकंदरीत कसं सांगायचं झालं की मी जर फळबाग लावत असेल आणि मी जर एखाद्याला मार्गदर्शन करत असेल आणि समोरच्या शेतकऱ्यांनी जर माझं मार्गदर्शन घेऊन त्यानं जर माझ्यासारखं केलं तर नक्कीच या ठिकाणी मी असं समजेल किंवा माझ्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचा फायदा झाला किंवा माझ्यामुळे एखादा शेतकरी माझ्यासोबत जुळला, एवढंच. आता आपण आपले जे फळं आहेत पेरू आणि पपई हे कुठल्या मार्केटला नेता? माझं सध्या तरी पपई जे आहे ते मी उमरखेड, ढानकी, हिमायतनगर, पेरू बी उमरखेड, ढानकी, हिमायतनगर या व्यापाऱ्याला देत आहे. व्यापारी माझ्याकडे येत आहेत. कार्ला येथील अंगद गोविंदराव सुरसे यांच्याशी आपण आताच फळांविषयी माहिती घेतलेली आहे. त्यांनी जे पीक घेत आहेत शेतामध्ये पेरू आणि पपई असेल किंवा टरबूज असेल, ह्यांचं पीक घेत आहेत. ह्याच्यामधून त्यांना जवळपास वर्षाकाठी 2.5-3 लाखाचं उत्पन्न मिळतंय. साधारणतः सव्वा एकर मध्ये जर पीक फळांमधून 2-2.5 लाख रुपये जर मिळत असतील, इतर पिकांपेक्षा जर सोयाबीन आपल्याला जर वर्षातून 20-25 एकरमध्ये जास्तीत जास्त आपल्याला 20-25 हजाराचं उत्पन्न मिळतं. एक 4 ते 5 क्विंटलच सोयाबीन निघते. हरभरा जर बघितला तर आपल्याला तेवढाच 4-5 क्विंटलच निघते, म्हणजे जवळपास 20-25 हजाराच निघतं. तर त्याच्यातून शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता किंवा आपल्या शेतामध्ये जर पिकत नाही म्हणून शेती पिकत नाही म्हणून जर आत्महत्या करत असतील आणि शेती जर आपल्या विकत असतील, हे चुकीचं आहे. परंतु शेतकऱ्यांनी तसं न करता आपल्या शेतामध्ये पावसाळ्याला पाणी जिरवा आणि पाणी अडवा हे जर प्रकल्प अवलंबला आणि पाण्याची जर योग्य साठवणूक जर केली आणि आपल्या शेतामध्ये जर फळांचं जर लागवड केली याच्यामध्ये जर पपई, पेरूच्या व्यतिरिक्त चिकू आहे आपल्याकडे, असे अनेक फळं आहेत आपल्याकडे. जर त्या फळांची जर आपण लागवड केली तर त्यातून आपण एक चांगलं उत्पन्न मिळू शकतो आणि आपल्या परिवाराची चांगली परिस्थिती निर्माण करू शकतो, असं अंगद सुरसे यांनी सांगितलेलं आहे. असंच इतर शेतकऱ्यांनी करावं असं त्यांचं शेतकऱ्यांना आव्हान आहे. महाराष्ट्र पर्वसाहेब लाईव्ह साठी गाडीवर सोबत कॅमेरामॅन विजय वाठोरे, हिमायतनगर.